टेट 2025 मध्ये टॉप करायचं आहे, तर टॉपरची स्ट्रॅटेजी काय आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जवळपास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्री मॉक टेस्ट आहेत कोणकोणत्या वेबसाईटवरती त्या सांगणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश्या माने घेऊन आलेले आहे जवळपास 25 वेबसाईट, जिथं तुम्ही फ्री मॉक टेस्ट सोडवू शकता आणि तुमचा स्कोअर जास्तीत जास्त वाढवू शकता. मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि प्रयत्नाला यश मिळणारच. याच अपेक्षेसह आपल्याला टॉपर्स बनायचं आहे. मी शिक्षक होणारच आणि टॉपरही होणारच. या मिशन शिक्षक भरती 2025मध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्ही एखाद्या क्लासेसची टेस्ट सिरीज जॉईन केली असेल किंवा नसेल, काहीच टेन्शन घेऊ नका. तरीसुद्धा कोणताही क्लासेसवाला जेव्हा तुमच्याकडून टेस्ट सिरीज घेणार आहे तेव्हा त्याचं नॉलेज लिमिटेड आहे, परंतु आपण वेगवेगळ्या जेव्हा वेबसाईटवरती ह्या फ्री मॉक टेस्ट सोडवणार आहोत तेव्हा तुमचं नॉलेजसुद्धा तेवढं तगडं झालेलं असणार आहे. आणि ऑलराऊंडचे क्वेश्चन्स कसे कसे येतात हेही तुमच्या लक्षात येणार आहे. त्याचबरोबर चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, कोणते घटक करायचे कोणते घटक करायचे नाही, तेवढा मात्र व्हिडिओ पहा आणि मगच कोणतीही मॉक टेस्ट किंवा कोणताही क्लासेसची तुम्ही तयारी सुरू करा. कारण कसं आहे, अननेसेसरी तुमची एनर्जी कुठंही वेस्ट करू नका. त्याचबरोबर अजून एक सर्वांना महत्त्वाची टिप्स म्हणजे, जो हा तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याच्यामध्ये इथे बघा, वेबसाईटवरती जर फॉर्म भरत असताना किंवा तुम्हाला परीक्षेसंदर्भात कोणतीही अडचण वाटत असली, उद्या जरी येणाऱ्या काळामध्ये आणणार असली तरीसुद्धा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं तक्रार करणार आहात MSCकडे IBPSकडे, जेणेकरून तुम्हाला या तक्रारीचं निवारण तुमच्या मेल थ्रू 100% होतं. मी स्वतः केलेले आहे आणि हा अनुभव घेतलेला आहे. चला तर मित्रांनो, मिशन शिक्षक भरती अंतिम पर्व शिक्षक सर्व याला आपण सुरुवात करत आहोत. आणि या सुरुवातीमध्येच आपण पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे की अशा कोणकोणत्या मॉक टेस्ट आहेत ज्या फ्रीली तुम्ही सोडवत आहात आणि ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार सोडवल्या जातात. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा मी तुम्हाला स्पेशली टॅट 2025साठी कोणकोणत्या मॉक टेस्ट आहेत त्यासुद्धा सांगणार आहेत. आणि त्याचबरोबर IBPS पॅटर्ननुसार कोणकोणत्या अशा वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला फ्री मॉक टेस्ट देतात तेही सांगणार आहात. सो तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसा. अन्यथा जिथे तुम्हाला असं डाऊटफुल वाटेल तिथं मात्र तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एकदा तुम्ही ती वेबसाईटला चेक करा की खरंच ती फ्री आहे का, आणि मग मात्र तुम्ही व्हिडिओ रेस्ट ऑफ द व्हिडिओ पहा. किंवा या पूर्ण ज्या 15 वेबसाईट सांगणार आहेत ते एका पेपरवरती लिहून घ्या, आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% या शिक्षक भरतीमध्ये टॉप करण्यासाठी फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी टॅट 2022मध्ये टॉप केलेला आहे, अगदी 173 175 ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत, त्यांनीसुद्धा कधीही कोणत्याही क्लासेसची पर्टिक्युलर टेस्ट सिरीज कधी सोडवली नव्हती. परंतु कारण गुगलवरती AI वरती बरंच सारे मटेरियल अवेलेबल आहे मित्रांनो, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. आणि सुरुवात करूया आपल्या मिशन शिक्षक भरती टॅट 2025 IBPS पॅटर्न. 120 मिनिटाचा वेळ, 200 प्रश्न आणि 200 मार्क्स. 200पैकी आपल्याला 150+ करायचे आहेत. म्हणूनच आपण ही जी मिशन सुरू केलेलं आहे ते सुरू करत आहोत. जेव्हा तुम्ही मोबाईलवरती सुरू करणार आहात, तुम्ही textbook.com जा आणि ते तुम्हाला विचारेल की तुम्ही गुगल क्रोम थ्रू सुरू करणार आहात की तुम्ही गुगल थ्रू करणार आहात. तिथे गेल्यावरती तुम्हाला अशा वेगवेगळ्या एक्झाम दिसतील, मध्ये मध्ये ॲड येतील, त्याला तुम्ही दुर्लक्ष करायचं आहे. आणि पुढची तुमचं हे जे मिशन आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. येस. आणि आता आपण मित्रांनो वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि वेबसाईटवरती तुम्हाला लगेच दिसतंय की गो टू टेस्ट सिरीजवरती दिसतंय. ही तुम्ही टेस्ट सिरीज पाहताय. तर मित्रांनो, सगळ्या टेस्ट सिरीज काही फ्री नसतात, काही तुम्हाला पैसे देऊन करायचे असतात, काही तुम्हाला फ्रीसुद्धा भेटत असतात. सो काळजी करू नका, तुम्हाला ज्या फ्री आहेत त्याचा पहिल्यांदा आपण यूज करून घेणार आहोत. तर इथं बघा की चॅप्टर टेस्टनुसार वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, नंबर सिरीज असं दिलेलं आहे. आपण त्याच्याकडे न जाता आपला फोकस फक्त फुल टेस्ट आहेत, त्या 5 आहेत. पहिली एक फ्री आहे, बाकीच्या पैसे द्यायचे आहेत. मला वाटत नाही तुम्ही पैसे देऊन काहीतरी सोडवा, कारण बाकीचं बरंच मटेरियल अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपण असं पाहतोय
की रिझनिंगवरती सुद्धा इथं अवेलेबल आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता, कारण खूप महत्त्वाचं आहे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडवरती 120 क्वेश्चन असणार आहेत आणि रिझनिंगवरती 80 क्वेश्चन असणार आहेत. सो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता, त्याला ही टेस्ट सोडवलेली आहे आणि त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बरेच उमेदवार सांगत होते की आम्हाला फ्री मॉक टेस्ट कशा सोडवायच्या, कुठं आहे त्याची लिंक द्या, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. सो ऑफकोर्स तुमच्यासाठी, तुम्ही मात्र या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण कसं आहे की सगळ्यांकडेच टेस्ट सिरीज क्लासेस लावू शकत नाहीत आणि लावले तरी त्याचा इतकासा फायदा होणार नाही जो या फ्री मॉक टेस्ट सिरीजचा नक्कीच होणार आहे. चला तर मी रिझ्यूम करत आहे. जर तुम्ही पहिल्यांदा सोडवत असाल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि त्याचा OTP येतो तुमच्या मोबाईलवर नंबरवरती आणि तो तुम्ही सोडून अशा प्रकारे ही टेस्ट सुरू करत आहात. तर मित्रांनो, आता इथं तुम्ही पाहत आहात ही टेस्ट सिरीज आहे, त्याने प्रश्नाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता की राईट साईडला इथं तुम्हाला पूर्ण तुमचा रिव्ह्यू दिलेला आहे. ॲन्सर्डला रेड मार्क आहे, जे नॉट ॲन्सर्डला ग्रीन मार्क आहे, नॉट ॲन्सर्डला तुम्ही पाहताय की रेड मार्क आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे त्याला मात्र तुम्हाला इथं तुम्ही स्वतः पाहू शकता नॉट विजिटेडला अशा प्रकारे येत आहे. आता तुम्ही हा क्वेश्चन आहे तो मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आलेला दिसेल, तर तुम्ही पाहू शकता की मार्क फॉर रिव्ह्यूसाठी पर्पल आणि अशा पद्धतीचा आहे. पुन्हा एकदा जाऊन तुम्ही सेव्ह नेक्स्ट केलं तर मात्र नेक्स्ट क्वेश्चनवरती गेल्यावरती तुम्हाला दिसेल की तो क्वेश्चन तुमचा आन्सर ॲक्सेप्ट केलेला आहे. पेपर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसे प्रश्न सोडवावेत याचा सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ टाकला, एकदा तुम्ही पाहूनच घ्या. त्याचबरोबर कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, कोणते प्रश्न सोडवायचे नाहीत, कोणते घटकच फक्त करायचे आहेत, कोणते घटक अजिबात सुद्धा करायचे नाही, त्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो मात्र पहा मित्रांनो. काही तुम्ही नाही पाहिलं तर चालेल, कारण तुम्हाला त्याचा खूप महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवले जातील चॅनलवरती लवकरच एक डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आलेला दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे फुल टेस्ट तुम्ही 120 मिनिटामध्ये सोडवणार आहात आणि जरी तुम्हाला असं मध्ये अचानक कॉल आला किंवा तुम्हाला ही टेस्ट रिझ्यूम करावी लागली, तुम्ही नाही जरी तुम्ही अटेम्प्ट करू शकला तरीसुद्धा नंतरसुद्धा तुम्ही ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता, अर्धवट ठेवू शकता, तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा ॲनालिसिस करू शकता. बघा, आता अचानक मी ही टेस्टमधून बाहेर पडत आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही ही टेस्ट पुन्हा एकदा सोडवू शकता. आता या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील, परंतु आपण जी शोधत आहोत ती म्हणजे आपली टेट 2025 ही टेस्ट सिरीज आणि ती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते. येस, आणि आता आपण पाहतोय की आता ही जी आहे त्या आपण टेस्ट सिरीजवरती जातोय आणि त्या टेस्ट सिरीजवरती गेल्यावर तुम्हाला हे सर्व दिसते बघा. कारण कसं आहे की तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे की जरी तुम्ही एखाद्या वेळेस जर टेस्ट सिरीज जर नाही सोडवू शकलात किंवा तुम्हाला अचानक जर हे स्टॉप करायची वेळ आली तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा ती सिरीज तुम्ही स्टार्ट करू शकता. आता बघा, जरी तुमचा एखादा कॉल वगैरे आला, काही झालं, तर तुम्ही पहिल्यांदा हे सगळे तिथे जाणार आहात आणि इथे मात्र नेक्स्ट केल्यावरती अजून एकदा पुढे गेल्यावरती तुम्हाला पुढचा क्वेश्चन आलेला दिसेल. लँग्वेज आपली चूज करायची राहिलेली आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पाहिजे ती सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे. सो व्हॉट्स यू वेटिंग फॉर? चला फटाफट व्हिडिओ पॉज करून तुम्ही टेक्स्टबुकवरती जाऊन ही सर्च करणार आहात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ अजून संपलाच नाही, आताशी सुरुवात झाली, कारण जवळपास आपण 15 फ्री मॉक टेस्ट ज्या देणार आहेत अशा वेबसाईट पाहणार आहोत. नेक्स्ट आहे की toppers.com. आता बघा, प्रत्येक ठिकाणी फ्री नाही आहे, परंतु जिथे जिथे आहे तिथं मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. toppers.com टॉपर्स एक्झाम फ्री मॉक टेस्ट सिरीज असंच तुम्ही सर्च करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली येईल जे तुम्ही व्हॉट यू पीपल आर लुकिंग फॉर आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करणार आहात, कारण तिथं बऱ्याच एक्झाम असतात. टेट 2025. बरं, हे आता तुम्ही जेव्हा सर्च करणार आहात तेव्हा तुम्हाला खाली तुमची परीक्षा नक्की दिसेल. येस, सर्च झालेला नाही आहे का? हां, फ्री फॉर प्रॅक्टिस, फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि इथं वेगवेगळ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहतात वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला इथं दिसत आहेत. स्क्रीनसुद्धा कधी कधी मध्येच बंद होते आणि चला तर मित्रांनो, सुरुवात करूया.
येस, आणि स्क्रीनवरती तुमच्या ही फ्री मॉक टेस्ट सिरीज दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे सांगत आहे की फ्री मॉक टेस्ट सिरीज आहे बघा. याच्यामध्ये फक्त एकच आहे की इंग्लिश फक्त मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज, आता फ्री टेस्ट तुम्हाला इथं द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि टाकायचं आहे तुमचा ईमेल ॲड्रेस. काही काळजी करू नका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा तुम्ही टाकणार आहात ईमेल ॲड्रेस. माझा ईमेल ॲड्रेस मी तुम्हाला देत आहे. जर तुम्हाला एखादी कोणती अडचण असली, इमर्जन्सी असली, तर मला या मेल आय डीवरती मेल करायला अजिबातसुद्धा विसरू नका. कारण जेणेकरून एखादे असं होऊ शकते की एखादी कमेंट पाहिली जात नाही. परंतु बाकी मित्रांनो, तुम्हाला तर सगळं करणं शक्य आहे. परंतु तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काही काम असेल तर मला ईमेल करायला तेवढं विसरू नका. आणि आपण कोणत्या स्टेटमधून आहोत तिथं लिहा. आणि अशा प्रकारे येस आय एम रेडी टू बिगिन, अशा प्रकारे तुमची टेस्ट आहे ती सुरूसुद्धा झालेली आहे बघा. ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स असे 2-2 आहेत. 120 मिनटासाठी प्रश्न सुरू झालेले आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज सोडवत आहात. आणि इथं तुमचे वेगवेगळे प्रश्नसुद्धा दिसत आहेत. आणि पाहताय की तुम्ही 200 मार्क्स, 200 प्रश्न, आणि ही आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. अजून एक इथे पुन्हा एकदा मी रिपीट करते कारण तुम्ही चूक करू नका मित्रांनो. आता आपण पहिल्या क्वेश्चनवरती आहोत. अचानक तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनवरती जायचं आहे. तर आता पाहतोय की आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती गेल्यावरती ॲव्हरेजचा क्वेश्चन आहे. तर आपलं हे उत्तर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 7 नेक्स्ट केल्यावरती तुमचं ते 7 नेक्स्ट होतं आहे. परंतु जर तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 34 आहे, तो रिव्ह्यूसाठी टाकायचा आहे, मार्क्स फॉर रिव्ह्यू, तर पहा की इथं ग्रीन येते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 33वरती पुन्हा जायचं आहे, पुन्हा 7 नेक्स्ट करायचं आहे आणि पुन्हा नंतर तुम्ही तो क्वेश्चन करू शकता. तर ते आता ग्रीन झालेलं आहे. आणि जरी तुम्ही मार्क्स फॉर रिव्ह्यू केलं आणि शेवटपर्यंत 7 नेक्स्ट केलं नाही किंवा तुम्हाला वेळ जर मिळाला नाही, तर मित्रांनो काळजी करू नका, ते क्वेश्चनचं मार्क्स आहेत ते कन्सिडर केले जातात. मला असं वाटतं 2ची तुम्हाला मी व्यवस्थित 2 वेबसाईट कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करणार आहात ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. तिसरी जी वेबसाईट आहे, आता तुम्ही इथून पुढे मी जी सांगत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बायफर्गेट करून ठेवा. ज्या टॅट 2025 शिक्षक भरतीसाठी फक्त तयारी करून घेतात त्या वेबसाईट जवळपास 9 आहेत. आणि 6 वेबसाईट अशा आहेत त्या IBPS पॅटर्ननुसार. आता IBPS पॅटर्न हा शिक्षक भरतीसाठी असल्यामुळे फक्त त्याच्यामध्ये मानसशास्त्र आणि टीचर्स ॲप्टिट्यूड एवढंच फक्त बदल केलेला आहे. ते सुद्धा जवळपास 15 ते 20 क्वेश्चन असतात. बाकी सगळ्या जे तुमचे 180 मार्क्स आहेत ते IBPS पॅटर्ननुसार असणार आहेत. तर मग तुम्ही आता फटाफट हे जे मी सांगते ते तुम्ही कुठे तर डाउनलोड करून ठेवा किंवा तुम्ही हे करून ठेवा, या वेबसाईट चेक करून ठेवा. आता 247 याच्यावरती सुद्धा तुम्हाला फ्री मॉक टेस्ट सिरीज पाहायला भेटेल. त्याचबरोबर टेस्ट जे आहे tat.testly फ्री मॉक टेस्ट याच्यावरती गेल्यावरती तुम्हाला हे दिसेल की अशा पद्धतीने तुम्हाला हे वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन ही सोडू शकता. नेक्स्ट आहे की एज्युरेवरती जाऊन सुद्धा तुम्ही ही जी आहे परीक्षा आहे ती सोडू शकता. बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑल टेस्ट दिलेल्या आहेत. परंतु इथं मात्र तुम्हाला ऑप्शन येतो की तुम्ही ॲप डाउनलोड करत आहात की तुम्ही म्हणजे डायरेक्ट हे सोडवणार आहात. तर आता आपण इथं दिलेलं आहे की आपण हे सोडवत आहोत, डाउनलोड न करता आपण सोडवत आहेत. आणि इथं बघा पूर्णतः तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हे सोडवू शकता आणि सुरुवात करू शकता. नेक्स्ट आहे जी वेबसाईट आहे ती आहे इग्नाईट 247. आता यांनी कसं आहे की काही वेबसाईट मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, काही आहेत त्या फ्री दिलेल्या आहेत परंतु काही आहेत त्या फ्रीज दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मग आपल्याला जरा थोडासा प्रश्न पडतो की नक्की आपण करायचं काय, कारण सर्वकडे फ्री नाही आहेत. तर काळजी करू नका. IBPS पॅटर्नवरती ज्या पुढे मी व्हिडिओच्या पुढे जाऊन ज्या काही वेबसाईट सांगणार आहे तुमच्या लक्षात येईल की खूप अशा वेबसाईट आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे इथं यांच्या फ्री आहेत की नाही ते बघण्याची काही गरज पडत नाही. इग्नाईट 247 वरती गेल्यावरती सुद्धा तुम्हाला अशा वेगवेगळ्या ह्या आहेत त्या टेस्ट सिरीज पाहायला दिसणार आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट आहे करिअर पॉईंट. मित्रांनो करिअर पॉईंट, आणि जेव्हा तुम्ही सर्च करणार आहात ना तेव्हा मात्र तुम्ही काय करा, असं फ्री मॉक टेस्ट सिरीज म्हणून सर्च करा.
जेणेकरून कसं होतं की तुम्हाला जे हवं आहे ना तेच तुम्हाला मिळत जाईल. ऑलरेडी याच्यावरती मी शॉर्ट टाकलेला आहे, परंतु तरीसुद्धा बरेच डाऊट्स येत आहेत, म्हणून हे म्हणजे हा जो अट्टहास आहे तो याचसाठी आहे की तुमची कोणतीही याच्यामध्ये गफलत होऊ नये म्हणून. तर आणि याच्यावरती तुम्ही आता पाहू शकता की याच्यावरती सुद्धा सॅम्पल पेपर्समध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे जे आहेत प्रश्न सोडवू शकतात, तुमचे लाईव्ह टेस्ट सिरीज सोडवू शकता आणि अशा प्रकारे याचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. परंतु बऱ्यापैकी मी पाहते की टेक्स्टबुक.com आणि टॉपर्स एक्झाम याच्यावरती तुम्हाला सगळं फ्री आहे. त्याचबरोबर प्रेप म्हणून एक आहे, कॉलेज दुनियाची वेबसाईट आहे, प्रेप फ्री मॉक टेस्ट याच्यामध्ये आहे बघा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्री मॉक टेस्ट दिली जाते ह्याच्यासाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी. आणि इथं सुद्धा जाऊन तुम्ही ॲड्स येत राहतील मित्रांनो, तुमची परीक्षा सर्च करा किंवा तुम्ही IBPS पॅटर्न कोणताही जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला इथं तुमची जी आहे तुम्ही पाहत आहात ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे की फिजिक्सवाला. आता फिजिक्सवालाकडे सुद्धा ही आहे, त्यांनी सुरू केलेली आहे. सॉरी, आपण मला असं वाटतं नवीन याच्यावरती जाऊन पाहूयात, गुगल क्रोमवरती जाऊन पाहूयात. फिजिक्सवाला टेट फ्री मॉक टेस्ट. येस, फिजिक्स फॉर ऑफर बघा. आता इथं बघा त्यांनी ते पूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि प्रॅक्टिस फॉर फ्री ऑनलाईन मॉक टेस्ट याच्यामध्ये त्यांनी क्लासेस दिलेले आहे, ज्युडिशरी दिलेली आहे, कॅटेगरी दिलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही लॉग इन रजिस्टर करून सुद्धा इथं सोडवू शकता. परंतु मी तुम्हाला एकच सांगेल की जेव्हा तुम्ही 200 प्रश्नांचं जेव्हा प्रिपरेशन करणार आहात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा टेक्स्टबुकवरची एक टेक्स्ट सिरीज सोडवा, दुसरी तुम्ही टॉपर्स एक्झामवरची सोडवा आणि नंतर फक्त आणि फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा की IBPS फ्री मॉक टेस्ट कोणकोणत्या आहेत. त्याच्यामध्ये बैजूजवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आहे याच्यावरती फक्त तुम्हाला IBPS पॅटर्न भेटेल, बैजूज फ्री मॉक टेस्ट सिरीज. आणि यांनी खूप मॉक टेस्ट आहेत, म्हणजे तुम्ही सोडवून सुद्धा कंटाळाल, हे लक्षात घ्या. आणि ते सोडवत असताना IBPS किंवा बँकिंग पॅटर्ननुसार तुम्ही असं जर शोधलं तर तुमच्या लक्षात येईल की ते नंबर ऑफ टेस्ट सिरीज आहेत. आणि जेव्हा हेच करत असताना तुम्ही शक्यतो प्रीसाठी ट्राय करा, म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल की प्री आणि मेनसाठी वेगवेगळे आहेत. तर तुम्ही IBPS PO मॉक टेस्ट, IBPS क्लर्क मॉक टेस्ट याच्यावरती जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला इथं वेगवेगळ्या दिसत आहेत. आणि तुम्ही त्या प्रिलिम एक्झाम तर हे सगळं करत असताना तुम्ही प्रिलिमसाठी ज्या टेस्ट आहेत त्या सोडवा, कारण तो जरा सिलेबस बऱ्यापैकी मिळता जुळत आहे. आणि इथं तुम्ही पाहताय की यांनी तुम्हाला हे दिलेलं आहे, मॉक टेस्ट सिरीजचं हे दिलेलं आहे. आणि बैजूजचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी एखादं सोडवताना उदाहरण आहे, त्यांनी कशा पद्धतीने सोडवायचं याचंसुद्धा सॅम्पल ते तिथं देतात. त्याचबरोबर तुम्हाला PDF सुद्धा डाउनलोड करता येते. सो काळजी करू नका जर तुम्ही अजूनपर्यंत क्लास लावला नसेल. दुसरं IBPS पॅटर्ननुसारच आहे, ती म्हणजे ओलाई बोर्ड फ्री मॉक टेस्ट सिरीज. बघा आता ह्याच्यावरती गेल्यावरती तुम्ही पाहत आहात की इथं सुद्धा तुम्हाला फॉर बँक आणि SSC एक्झामसाठी आहे. तुम्हाला इथं गुगलनुसार कंटिन्यू करायला मागतं आहे, तुमचं ते अकाउंट मागेल की तुम्ही आर यू ऑथराईज ऑर नॉट, अँड देन तुम्हाला हे सगळं ॲक्सेस करता येणं शक्य आहे. आणि तुम्ही इथं मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. सो बऱ्यापैकी काही ठिकाणी अशा डिटेल्स मागत आहेत आणि काही ठिकाणी मागतसुद्धा नाही आहेत. सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणि तुम्ही आता इथं समोर दिसत आहात, ह्या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिसत आहेत. आणि याच्यातून तुम्ही IBPS पॅटर्ननुसार जी आहे ना मित्रांनो ती मात्र नक्की सॉल्व करा, जेणेकरून कसं होईल की तुम्हाला म्हणजे तुमची कोणतीही चुकीची प्रॅक्टिस होणार नाही. आणि आता सध्या अभ्यास करण्यापेक्षा किती मॉक टेस्ट तुम्ही जास्त सोडवू शकता त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या, इझिली ते शक्य होणार आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्झाम B आहे. एक्झाम B बघा आता याच्यावरती सुद्धा फ्री मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला पहिला दिसेल. आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकून इथं OTP टाकायचा आहे आणि तुम्हाला त्या टेस्ट सिरीज दिसणार आहेत. सो IBPS पॅटर्ननुसार जेवढ्या टेस्ट सिरीज आहेत त्या सोडवा, काहीच काळजी करू नका, इझी आहे. दुसरं आहे की तुमचं Cracku.com आहे. क्रॅकू फ्री मॉक टेस्ट सिरीज.
बघा आता इथे गेल्यावरती तुम्हाला दिसते की सॅटसाठी दिसेल, वेगवेगळा दिसेल, किंवा आपले जो विषय आहे ना, म्हणजे जो तुम्ही विषयातून जे सोडवत आहात तुम्ही, त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की इथं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा हे जनरली बघा इथे तुम्हाला दिसते की कॅटसाठी फ्री आहे. आणि टॉपिक नेम आणि टेक टेस्ट इथं तुम्हाला टॉपिकसुद्धा दिलेले आहेत. प्रॉफिट लॉस, लॉगरिदम, नंबर सिरीज, टाईम अँड वर्क, ॲव्हरेज, पर्सेंटेज, अल्गोरिदम, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, आणि अशा प्रकारे तुम्ही हे सोडू शकता. इन्क्लुडिंग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अशा प्रकारे प्रश्न असतील आणि तुम्ही त्याचं सोडूसुद्धा शकता. आणि सर्वात महत्त्वाचं इथं तुम्हाला सोल्युशनसुद्धा मिळतं, ते खूप अजून बेस्ट पार्ट आहे. त्याचबरोबर आहे की इम्बाईब म्हणून एक वेबसाईट आहे बघा. आता सगळ्या वेबसाईटवरती जरी मी तुम्हाला मगाशी सांगितलं फ्री नाही आहेत, तरीसुद्धा IBPS पॅटर्ननुसार तर बऱ्याच फ्री आहेत. ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि अर्थातच आपल्याला स्कोर चांगला करायचा आहे. आणि सध्या तुम्ही एखादा क्लास लावला आहे न लावला आहे नो मॅटर, परंतु आता मात्र तुम्ही मॉक टेस्टवरती जा, एक्झाम मॉक टेस्टवरती जा. आणि इथं गेल्यावरती वेगवेगळे एक्झाम आहेत, परंतु तुम्ही IBPS पॅटर्ननुसार जर तुम्ही याच्यामध्ये सोडवलं तर तुम्हालाही नक्की भेटणार आहे. त्याचबरोबर आता नेक्स्ट आपण पाहतो आहे ती आहे आणि प्रॅक्टिस मॉक. बघा ही खूप महत्त्वाची आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं होतं शेवटपर्यंत बघा. प्रॅक्टिस मॉक टेस्ट सिरीज जवळपास आता मी 14व्या नंबरची तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवत आहे. बघा आता ही जी टेस्ट सिरीज आहे ती IBS पॅटर्ननुसार, RRBच्या पॅटर्ननुसार क्लर्क एक्झामसाठी आहे. आणि इथं मात्र तुम्हाला अजून सेम ते गुगलनी लॉग इन विचारत असतं नेहमी, कोणती वेबसाईट तुम्ही कन्फर्म आहात का. तुमचा मोबाईल नंबर घेऊनच तुम्हाला पुढची जी माहिती आहे ती देत असते. सो मोबाईल नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता. आणि याचबरोबर आता तुम्ही RRB असिस्टंट वगैरे वेगवेगळ्या टेस्ट आहेत बघा. तुम्हाला इथं लेफ्ट साईडला क्लिक केल्यावरती फ्री क्विज आहेत. सो टेस्टवरती गेल्यावरती तुम्हाला हे IBPS PO एक्झाम, IBPS RRB एक्झाम, IBPS असिस्टंट, IBPS क्लर्क, किती भारी आहे तुम्हाला मटेरियल. काहीच काळजी करायची गरज नाही आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही असली तर IBPSची जी प्री आहे ना ती तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. त्यामुळे बाकीचं काय आहे काही महत्त्वाचं नाही. बघा इथं बघा तुम्ही IBPS RRB असिस्टंट प्रिलिम आहे, तर ते तुम्ही टेस्ट द्यायची आहे. तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या क्वेश्चन दिसतील. येस आय एम रेडी फॉर बिगिन आणि 7 नेक्स्ट तुम्हाला इथं दिसत आहे बघा. आणि याच्या काही क्वेश्चन पॅटर्नमध्ये काही बदल होत नाही मित्रांनो. ते जरा थोडंसं आहे की IBPS कोणत्यासाठी एकच प्रश्न विचारतो. त्यामुळे एक लक्षात घ्या की तुमचं हे चांगलं होणं गरजेचं आहे. येस. आणि लास्ट आहे या व्हिडिओच्या एंडमध्ये ती आहेत स्मार्ट किडा. तर स्मार्ट किडा आहे ती सुद्धा एक चांगली आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. स्मार्ट किडा मॉक म्हणून सर्च केलं की तुम्हाला टेस्ट झोन म्हणून येते. आणि इथं गेल्यावरती तुम्हाला टॉपिक ऑफ द टेस्ट सांगते. जायचं आहे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता वेगवेगळ्या परीक्षेच्या वेगवेगळ्या आलेल्या आहेत. IBPS लॉ, IBPS मार्केटिंग, IBPS मेन मॉक, IBPS प्री मॉक, IBPS लेफ्ट साईडला तुम्ही जेवढं पाहणार आहात तेवढं तुम्हाला इथे कमी दिसणार आहे. त्यामुळे तुमचा फक्त आता फोकस काय असला पाहिजे मित्रांनो की तुम्हाला या सोडवायच्या आहेत आणि जेणेकरून तुम्हाला चांगल्या मार्क्स मिळतील. आणि बघा इथे काही जास्त करायची गरज नसते. तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. 100 क्वेश्चन असतात. ईमेल टाकायचा आहे, पुढचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही या टेस्ट देऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ इज व्हेरी युजफुल. आय होप इट विल बी हेल्पफुल फॉर एव्हरीवन. आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन, सर्वांना पाठवा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल आणि सर्वांना चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही अशा पद्धतीने एक टेस्ट सोडू शकता. आणि जनरली IBPS पॅटर्न हा बँकिंगनुसार असल्यामुळे तुम्ही तर बऱ्याच प्रकारच्या ज्या प्री आहेत त्या सोडवा. मेन्स आहेत त्याचा थोडासा सिलेबस कम्प्युटर वगैरे आहे जो आपल्या टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्टचा नाही आहे. बाकीच्या सगळं जे आहेत ते तुमच्या युजफुल असणार आहे. काळजी करू नका. पहिल्यांदा सुरुवात करा. व्हिडिओ जिथं तुम्ही संपवणार आहात ते तुम्ही टेक्स्टबुकवरती जा, त्याचबरोबर टॉपर्स एक्झामवरती जा आणि बाकीच्या आहेत ना तिथं तुम्हाला थोडे थोडे मटेरियल भेटतील. परंतु व्हिडिओच्या शेवटच्या ज्या 5 मिनिटामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत IBPS फ्री मॉक
गुगलवरती तुम्ही सर्च करा, तुम्हाला येतील, काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. आणि येस, आपण शिक्षक होणारच आहोत याच अपेक्षेसह या 15 वेबसाईट दिलेल्या आहेत. प्रत्येक वेबसाईट जरी तुम्ही नाही चेक केली तरी ज्या डेडिकेटेड आहेत त्या मात्र तुम्ही नक्की करा. त्याच्यामध्ये टेक्स्टबुक आहे, त्याच्यामध्ये करिअर पॉईंट आहे, त्याच्यामध्ये टॉपर्स एक्झाम आहे, त्याच्यामध्ये टेट TAIT टेस्टेडली इन तीसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर एक्झाम किडा असेल, क्रॅको.com असेल, स्मार्ट किडा असेल आणि बैजूसची आहे. बैजूसची मात्र तुम्ही प्रॅक्टिस करू शकता कारण त्याच्यामध्ये भरपूर IBPS पॅटर्ननुसार क्लर्कसाठी, बँकिंगसाठी ज्या प्री एक्झाम आहेत त्याचे मात्र तुम्ही प्रॅक्टिस करा आणि अर्थातच तुम्हाला चांगला स्कोर मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ऑल द बेस्ट फॉर मोर इन्फॉर्मेशन.